राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भानसी माता गड परिसर येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। या शर्यतीला बैलगाडा प्रेमी आणि नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पारंपरिक बैलगाडी शर्यतींचा थरार पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती। उत्साह, जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात स्पर्धा रंगली असून विविध ठिकाणाहून सहभागी झालेल्या बैलगाड्यांनी मैदानात जोरदार धाव घेतल्याने प्रेक्षक वर्गामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। याबाबत बैलगाडा शर्यतीत सहभागी झालेल्या नागरिकांनी आपापल्या प्रतिक्रिया माध्यमांद्वारे बोलताना व्यक्त केल्या। राज्यपाल महामहिम राज्यपाल केसरी भव्य आणि दिव्य बैलगाडा शर्यती ओपनच्या मैदानामध्ये 9व्या क्रमांकाचा मानवर्गाला ओम नमो आदेश मेजर राम पिंगळे गंगा चिंचोली तालुका अंबड जिल्हा जालना यांचा भवानी आणि सोबत पळाला प्रसिद्ध पैलवान राजीभाऊ पुढे भालडी तालुका अंबड जिल्हा जालना यांचा शिंगऱ्या। ही गाडी 9व्या क्रमांकाची मानकरी। आजचे एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदानाने आजच्या मैदानामध्ये 8 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 3 वरून धावली गाडी। महामहिम राज्यपाल केसरी मैदानामध्ये 8व्या क्रमांकाचा मान मिळाला। आतिश भाऊ गोकुलदास वर्मा वासे, मोहम्मद विठ्ठलराव कदम यांचा पिस्टल, बबनराव खाडे यांचा राणा। ही गाडी 8व्या क्रमांकाची मानकरी। आजचे एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान आणि या मैदानामध्ये 7 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 5 वरून धावली गाडी। महामहिम राज्यपाल केसरी मैदानामध्ये 7व्या क्रमांकाचा मान पटकावला। किंग मेकर सेट रायल कारभारी नाटकरा पण नादी लागू नका आणि यांचा लक्की आणि सोबत पळाला आतिश सेठ देवगाव रंगारे यांचा सरपंच 3355। ही गाडी 7व्या क्रमांकाची मानकरी। आजचे एक शिस्तबद्ध आणि पारदर्शक मैदान आणि या मैदानामध्ये 6 नंबरचा मान पटकावला। तास क्रमांक 1 वरून धावली गाडी। महामहिम राज्यपाल केसरी हरिभाऊ बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य मैदानामध्ये 6व्या क्रमांकाचा मान मिळवला। जय हनुमान प्रसन्न हिंद केसरी हरण्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि माँ तुळजाभवानी प्रसन्न हिंद केसरी फौजी ग्रुप बुलढाणा यांचा सुंदर आणि सोबत पळाला भास्करप्पा एखंडे नागेवाडी तालुका जिल्हा जालना यांचा पिंट्या। ही गाडी 6व्या क्रमांकाची मानकरी। आजचे एक शिस्तबद्ध हरिभाऊ बागडे आपला नंबर आलेला आहे। काय सांगाल, काय भावना आहे? नमस्कार, माझं नाव रईस बाबा शेख, मी राहणार देवगरंगारी। आणि जे आज आमचं जे नाव ज्यांना उंचांकाला नेलं असा सर्वप्रथम आमचा सरपंच 3355 आणि त्याच्यानंतर आमचे जोडीदार जेऊरचे आमचे नाटकरा पण नादी लागू नका रॉयल कारोबार असे त्यांचा लक्की यांनी आमचं नाव फार लगे एकदम उंचांकावर नेलेलं आहे। सर्वप्रथम मी दोन्ही बैलांचा आभार व्यक्त करतो आणि जे मायबाप जनता आणि आमच्या गावाचे जे सहकारी आहे, जे बी समजा आम्हाला जे सपोर्ट करतात मित्र परिवार, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि छोटा खरंच तर हे 12 वर्षाचा आता गोरा आहे, गोरा नाही म्हणता येणार त्याला, बैल झाला आता, वयच झाला ते आता। हे लहानपणापासून अगदी आमच्याकडे होता आणि याचं नाव आम्ही जर आमच्या दावणीला आला तेव्हापासून आम्ही याचं नाव बादल ठेवलेलं होतं। पण आता राहुल भाऊ भैया मुंबईकर मथुर बैलाचे मालक यांच्या प्रेमा खातीर आम्ही याचं नाव सुद्धा चेंज केलेलं आहे। मथुर 1001 याचं नाव काल पाहून ठेवलेलं आहे, विशेष नाही काही। आणि याची वेगळी वेगळी ओळख झाली मथुर बैला म्हणून राहुल भैयामुळं, आणि याचं नाव आम्ही ठेवून दिलं। आता आजपासून मथुरच म्हणणार आम्ही याला सुद्धा। तुम्हाला प्रथम बक्षीस मिळालं, इतर तुम्ही जे शर्यतीमध्ये बैल येतात त्यांचे जे मालक आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? दादा आता आम्हाला इतके काय नॉलेज नाही आम्हाला। आम्ही सर्वप्रथम समजा एक मध्यमवर्गीय कुटुंबाचे प्लस शेतकरी आहे आणि व्यापार सुद्धा आहे आमचा बैलांचा खरेदी विक्रीचा। पण जे बैल शर्यतीमध्ये जे येत्या आणि जे नवीन आहे येणारे उत्सुक आहे त्यांना माझं एक सांगायचं होतं की आपल्या बैलाला चांगला बनवा, चांगला शिकवा, कोणत्या प्रकारचे त्यांना हानी देऊ नका। मुख्य जनावर आहे आणि व्यवस्थित पळवा, ते आपलं नाव करतील। एक दिवस होणार नाही पण एक दिवस 100% करणार, एका दिवसात होणार नाही। माझी सगळे बैलगाडी संघानंद झाला। माझ्या गावाचं केलं ना, आमचं नाव आज आमचं एकदम छाती बोलून आली, विशेष नाही। सगळ्याच हार्दिक असं अभिनंदन, त्याने सहकार्य केला, मित्र परिवारचा आभार व्यक्त। आमचं इथलं खूप हुशार आहे आणि 2-2.5 वर्षाचाच आहे, पण प्रत्येक ठिकाणी त्याचे आम्ही म्हणजे येते ते जिथून सनी, पण त्याचे मालक पण खूप कष्ट करतात आणि एवढं बोलून संपते मी। काय सांगाल हिटलर बद्दल, काय सांगाल? हिटलर मला एवढं समजत नाही बोलायचं। बैलाविषयी असं आहे का, मी एकदम छोटा आणला होता तेव्हापासून आम्ही त्याची सोय ठेवतो। बैलाची गोष्ट अशी आहे का बैल घरी नेल्याच्या नंतर असं डबल ड्रायव्हर नाही, सिंगल ड्रायव्हर राहणार, कोणाला मारणार नाही, काही नाही। लहान लेकरू जाऊ द्या, मोठा माणूस जाऊ द्या, बैलाची आम्ही एवढी शेव ठेवतो
का आम्हाला रात्री समज 12-12 वाजता समज बैल नाही बसला तर आम्हाला बी तिथं बसावं लागतं. डॉक्टरचं ट्रीटमेंट चालूच राहतं. आपल्या सोबत आहेत, काय वाटतंय आपल्याला आज? आज आनंद खूप मोठा आहे की आज भागातलं मैदान, जवळच्या भागातलं मैदान आणि ही दंगल मोठी होती. मोठ्या दंगलीत आज एवढ्या जवळचा नंबर करणं म्हणजे, आणि वासरू आमचं चॅम्पियन 2-2.5 वर्षाचं वासरू आणि ओपनचं मैदान दुसरा वासरू, ओपनच्या मैदानात जर दुसरा नंबर करत असेल तर आम्हाला आनंद खूप मोठा आहे. तसेच बैल मालकाला गुलाल घेतल्यावर कसं वाटतंय? आनंद असतो ना. आज 400-500 गाड्यामध्ये जर आपला बैल एवढ्या टॉपला पळत असेल आणि गुलाल घेत असेल तर हा आनंद खूप मोठा आहे. आणि या आनंदामाग गावकऱ्यांचा, मित्रपरिवारांचा एवढा मोठा सिंहाचा वाटा आहे, एवढा मोठा सहकार्य की आम्हाला कुठं कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. काय मेहनत घेतली तुम्ही याच्यामध्ये? मेहनत मध्ये जेव्हाच आम्ही रक्ताचं पाणी करतो याच्या मागे. मग खुराक म्हणजे जे आमच्या घरात मुलांना खायला नाही ते अन्न नाही, जे आम्हाला स्वतःला खायला नाही ते अन्न नाही. खुराकाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्याला चालवणं, त्याला वेळोवेळी व्यायाम देणं, त्याला सगळ्या गोष्टी त्याला जेव्हापर्यंत बैल खोट्यावर चारा खाऊन खाली बसत नाही तेव्हा आम्ही घरात झोपायला जातो. दुसऱ्या नंबरचं तुम्हाला किती रुपये बक्षीस मिळालं? आज 1.5 लाख रुपये पारितोषिक मिळालं आम्हाला. तसंच आपण याच्या बळावर कोणती जोड लावली होती? खामगावकरांचा पिस्टन होता, पिस्टन 22-11 म्हणून प्रसिद्ध बैल आहे. जालन्या भागात चांगल्या रूपात पळत होता बैल. आम्ही बऱ्याच दिवसापासून बघत होतो, चांगला बैल पळत होता. आमचा पण बैल चांगलाच पळत होता आणि कुठेतरी या गाडीचा मेळ येईल आणि चांगली गाडी पळल हे आम्हाला दिसून आलं आणि मागच्या महिन्यात आम्ही 1 नंबर केला होता. काय वाटतं तुम्हाला बैलगाड्या शर्यत दिवसांदिवस कमी होत आहे या निमित्तानं काय सांगाल? नाही, कमी होत नाही. दिवसांदिवस बैलगाडी शर्यत वाढत आहे. बैलगाडी शर्यतीची क्रेज खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे. फक्त कसं आहे, आता नवीन मुलं युवक याच्यात येत आहे. फक्त त्यांनी संयमाने खेळ बघावा, संयमाने खेळावा. कारण काय आहे ना, याच्यात कोणत्या गोष्टी धिंगामस्ती चालत नाही. हा शेतकऱ्याचा नाद आहे, हा तमाशा नाही, हा शेतकऱ्याचा नाद आहे. त्याच्यामुळे याला संयमाने घ्यायचा, आनंद म्हणून घ्यायचा आणि शेतकऱ्याचा आनंद. पैसा म्हणून आज 1.5 लाख रुपये आपल्याला आले, 75,000 त्या मालकाला गेले, 75 आपल्याला आले. माग खर्च खूप मोठा आहे. बैलाला दूध आहे, बदाम आहे, सोबत 5-50-100 पोरं आहेत, सगळ्या गोष्टी असतात. हा नाद म्हणून आहे, त्याच्यात पैशाचा रोल एवढा महत्वाचा येत नाही. हा मान भेटला या मान आज 500 गाड्यात जर हा 2 नंबरचा मान आमच्यासाठी 1 नंबरचा जे समजा, पण हा मान आम्हाला ते स्टेजवर चढण्याची जी भूमिका आज बैलामुळे जी मिळाली, आम्हाला जे स्थान मिळालं ते खूप मोठं आहे. आपलं नाव दादा? मी दीपक ड्रायव्हर संभाजीनगर. संदर्भामध्ये संदर्भ सांगायचं ठरलं तर हिटलरला आम्ही अतिशय लहान असताना 3 महिन्याचा असताना तेव्हापासून त्याचा पालन पोषण करतो आणि त्याला बनवण्यामागं दीपक ड्रायव्हरचे आमच्याच शेजारी गाव आहे, जेवराई तांडा म्हणून, तिथले त्यांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आज तो दुसऱ्या का नाही होणार, तो आमच्यासाठी पहिला क्रमांक समजला.